एका छोट्या गावात सावता नावाचा शेतकरी राहत होता. घर लहान, शेत थोडं, पण मनात खूप मोठं विश्वास. विठोबावरचा. सावता उठायचा आणि नामस्मरण करायचा. विठोबा, विठोबा. काम करताना सुद्धा त्याचं मन त्याच नावात गुंतलेलं असायचं. लोक हसायचे. विठोबा पोट भरून देणार का? सावता फक्त म्हणायचा, मन भरलं की सगळं भरतं. पावसामुळे शेती गेली, सगळ्यांचं नुकसान. पण सावता शांत होता, कारण त्याचं मन अजूनही विठोबामध्ये रमलेलं होतं. त्या रात्री विठोबा स्वतः त्याच्या स्वप्नात आले. म्हणाले, तू काही मागितलं नाहीस, म्हणून मी देतो. सकाळी सावत्याच्या दारात धान्य, कपडे, बैल उभे होते. लोक विचारायला लागले, हे कुणी दिलं? सावता हसत म्हणाला, विठोबा आला होता काल. खरं नामस्मरण हे कोणत्याही प्रार्थनेपेक्षा मोठं असतं. विठोबा फक्त भक्ती पाहतो, मागणं नाही. पांडुरंग हरिराम कृष्ण हरी.